जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदासांचे निवडक अभंग क्रमांक 60 चे निरूपण. श्री समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत की प्रभू रामचंद्र यांच्याजवळ कोणता समुदाय आहे याचे वर्णन ते करीत आहेत. समुदाय काय सांगू श्रीरामांचा, अंतरी कामाचा लेश नाही तया बंधू भरतासी. सर्वही राज्यासी त्यागेले अन्न केले उपोषण. धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक. श्रीरामी सार्थक जन्म केला धन्य वाल्मिकी ऋषीने. धन्य ती वचने भविष्य पाहता धन्य विभीषण राघवी शरण. सर्व भावे शरण. वानर धन्य ते अवतार. विबुधांचे विबुधा मंडन. राम सर्व गुणानन्य शरण रामदास. या अभंगामध्ये श्री प्रभू रामचंद्र आपल्या जवळचा कोण समुदाय आहे याविषयी वर्णन करीत आहेत. प्रभू रामचंद्र हे भावंडामध्ये वयाने सर्वात मोठे असून सुद्धा त्यांचा अधिकार नाकारला गेला आहे. हा त्यांचेवर झालेला अन्याय आहे असे भरतास वाटत आहे. म्हणून राजा या पदाचा त्याने त्याग केला आहे. असा हा निष्काम भरत सर्व सुखाचा त्याग करतो. तसेच लक्ष्मण सुद्धा राजवैभवाचा व पत्नीचा त्याग करून प्रभू रामचंद्रांबरोबर 14 वर्ष वनवासाला जातो. मारुतीरायाने सेवेकरता आपला जन्म सार्थकी लावला. भविष्याचा अचूक वेध घेत रामचरित्र लिहिणारे प्रतिभावंत कवी वाल्मिकी भविष्यावर विश्वास ठेवून प्रभू रामचंद्रांना शरण जाणारा रावणाचा भाऊ विभीषण, संपूर्णतया मनोभावी रामाला शरण जाणारी वानरसेना, हा सर्व समुदाय ईश्वराचे अंश असल्याचे समर्थ रामदास स्वामी यांना वाटत असल्याने ते सर्वांना शरण गेलो आहोत असे म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.